हो. हा बोला ताई. अरे बापरे ताई, एक रिंग मध्ये फोन उचललाय. हो, आता काय रिटायर झालीये. मी तेच म्हणत होते, म्हटलं कॉल करावा की नाही. त्या दिवशी मी केलेला, पण म्हटलं आता रिटायरमेंट झाली, पाहुणे वगैरे असतील, हो, पण नाही खूप उचलला. पाहुणे होते. हा पण हा. तरी आता मध्ये मध्ये काही काही चालूच असतं. हो हो पण हो, तरी खूप पण धावपळ झाली असेल ना. वेळ मिळाला तर दिवसभरात उचलते मी. खूप नाहीतर मिस धावपळ कॉल झाली बघून असेल ना. तरी करते मी. धावपळ झाली असेल म्हटलं खूप आज हो, कार्यक्रमाची. खूप झाली धावपळ पण मजा आली. पण मग आता रेग्युलर रुटीन मध्ये थोडासा बदल म्हटल्यावर थोडं वेगळं वाटत असेल ना, कारण हो, हो. कंटिन्यू थोडं शाळेत. चेंज होतं. हा 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 हा. पण तरी शिक्षकाला कशी ताई हम्म. सुट्टी असते ना मे महिन्याची वगैरे. हो हो हो, बरोबर तर आहे बरोबर. थोडी सवय असते. हम्म. जेव्हा 2-3 महिने जास्त होतील, हा हा. तेव्हा कदाचित वाटू शकतं. कारण महिनाभर सुट्टीची तर शिक्षकाला सवय असते. हो, बरोबर आहे बरोबर आहे. नाही का? हो, बरोबर. आणि छान मस्त वर्षाच्या एंडिंगला तुमचं झाले ना छान नवीन हो. वर्षाचा प्रारंभ. तुम्ही बघा ना कसं योगायोग. हो, तेच वर्षाचा ना. पण शेवट, नंतर म्हणजे रिटायरमेंट पण आली त्याच हो, दिवशी. बरोबर. फार सुंदर योग होते ते. आणि खूप छान मस्त एकादशीच्या दिवशी तुम्ही रिटायर झाला आणि नवीन सुरुवात स्वामींच्या वाराने झाली. हो ना. किती सुंदर बघा ना. खूप सुंदर. अहो, तुम्ही हे केलेल्या पुण्याचं फळ आहे ते. नकळत स्वामींनी बरोबर तो योग जुळून आणला. हो, 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 हो. खरंय. तेच ना. बाकी स्वामी बरे आहेत ना? आहेत आपल्या पाठीशी हो ताई. आणि सगळ्यांच्याच नक्कीच. पाठीशी आहेत. नाही, आणि तुम्ही जे बोलतात ना, की अनुभव शेअर केल्यावर अनुभव येतात, हे खरं येतं हो एकदम. ताई, हो ताई. खरंय. हो. म्हणजे तेच आता तर म्हटलं. मला आता वेळ मिळणारच आहे. हो हो अजून हो. आता थोडंसं घरातलं आवरलं. हो हो. थोडं थोडं आता पाहुणे सुनबाई वगैरे गेलेत सर्व? हो, पाहुणे गेले. हो हो हो. पण घरातली आता थोडी थोडी साफसफाई करते रोज उठल्यावर. हो हो, बरोबर. थोडी आता जिम लावून घेतली. अरे वा, बरं आहे ना. लेडीज आता कसं आहे, थोडंसं चेंज म्हटलं, आता तुम्हाला वेळ थोडंसं स्वतःच्या शरीराकडे लक्ष हो, देता येईल. नाही हाडं पण कसं हाडांना पण मजबूत केलं पाहिजे ना ताई. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे ताई. हां. म्हणजे आहार-विहार तर आहेच आपला सगळं व्यवस्थित. हो हो पण हो, बरोबर. तरी पण एक्सरसाइज प्रॉपरली थोडीशी थोडे दिवस तरी नाही घेतली पाहिजे. नाही, पाहिजे, बरोबर आहे ना. हं. बरोबर आहे. म्हणून. तसं स्वामी, तुम्ही खूप काही पुण्य मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे स्वामी तुम्हाला काहीच त्रास होऊ नाही देणार. नाही, नाही होत आहेत स्वामी तर खरंच हो. त्रास होत देत नाही. नाही, आणि तेच. जे जरी त्रास झाला तर त्याचं जो शेवट आहे तो फार सुंदर करतात स्वामी. सुंदर करतात, बरोबर आहे. हां. तेच हां. म्हटलं, अनुभव शेअर करायचा होता. बघू म्हटलं ताईंना कॉल करून. करा अनुभवच ना ते. ऐकत होते आता आणि म्हटलं हो. बघू ना. हां. हं, हं. अ, तुम्हाला नाव वगैरे सांगायचंय ताई? हो, स्वाती सानप सिन्नरवरनं बोलते हो. मी. पाठीमागे पण मी अनुभव शेअर हो, केलेला ना. करता ना तुम्ही नेहमीच करता. हो, पण हो. कसं आहे आपल्या सेवेकऱ्यांसमोर अनुभव हो. सांगणारेच आपलं नाव सांगतात. मी नाही नाव घेत ना ताई. नाही, बरोबर. नाही, काहींचं कसं पर्सनली असतात, काहींचं नाव सांगणं पण योग्य नसतं. तसं आपले नाही, काही नाही. नाही. आपले स्वामींचे अनुभव असतात, त्याच्यामुळे काही नाही. बरोबर. आता पण त्या मी जे कालच्या ताईंचं मी नाव विचारलंच नाही. तो फार मोठा अनुभव झाला खूप बघा. खूप सुंदर ताई, मी ते ऐकलं ना, काय ते भावासाठी त्यांनी केलं. मी आज बघत होते, म्हटलं त्यानंतर तुम्ही बोलल्या ना, की पुढचं पण शेअर करा. मी आज बघत होते, म्हटलं काही झालंय की काय त्यांचं परत शेअर. नाही इतकं अजून. रडायला येत होतं ताई ते ऐकून. हो, हो. ताई खूप मी सुंदर. तर कंटिन्यू डोळे पुसून फार आवाज कंट्रोल करून त्यांच्याशी हो. बोलत होती. कारण फार रडलेलं पण नको. आता त्या ताईंनी हो. तर भोगलेलं आहे. हो, नाही ताई, आणि असं जर ऐकलं ना दुसरं, असं वाटतं आपण खूप भाग्यवान आहे. काहींना खूप त्रास आहे मग लाईफमध्ये. किती पण ताई संघर्षमय जीवन आहे. असा वेदना असं जन्मापासून त्रास तर मी कधी ऐकलाच नव्हता. नाही नाही, मी पण नाही, बापरे. आणि इतकं, आणि किती आघात, समजा त्या दोन आयांचं असं झालं, बहिणीने पण सुसाईड केलं, किती अवघड ना. किती अवघड ना ताई आणि हो ना. किती राक्षसीपणाचे लोक असतात. हो, हे तर कधी बरोबर. विश्वासच बसणार नाही. पण एवढं ना, की त्या भावाने पण या बहिणीसाठी विसरायला नाही पाहिजे आता. किती हा. केलंय बहिणीने, खूप त्याग केला ना भावासाठी. हो, हो. नाही म्हणजे तो जाणून आहेच आता बहिणीसाठी तर. हो, जाणून आहे. आता पुढे गेल्यावर त्याचं लग्न वगैरे झाल्यावर चेंजेस नको व्हायला नाही बस, इतकंच ताई, नाही का. शेवटी हं. ना ती बहीण एवढी छान आहे ना ताई. ती हो. म्हणेल तू तुझ्या संसारात सुखी आहे ना? नाही नाही, समाधानी त्या तेवढ्या. हो. तर बरोबर. तू नाही बघितलं माझ्याकडे तरी चालेल, पण तू सुखी राहा. अशातल्या आहेत त्या ताई. नाही, बरोबर आहे. ते तर हं. आहेच आहे. आणि तोपर्यंत होतात मुलं पण मोठे त्यांचे.
हो, बरोबर आहे. आणि हम्म. नाही, नाही, इतका संघर्ष, इतकं छोट्या असताना आणि नंतर वडिलांनी पण साथ सोडली. किती बघा ना ताई, अवघड ना. आणि त्या जेव्हा बोलत होत्या ना, म्हणजे एवढा छोटासा भाऊ घेऊन त्या सेपरेट राहिल्या. मग भावाला किती इतकं महान मोठं आहेत ना केलं. त्या ताई, किती महान आहेत खूप ताई. खूप खूप म्हणजे असं काही असं वाटतं. आणि स्वामी पण जे समजा संघर्ष करायला तितकं ताकद देतात, मजबूत आहे त्यांना, हो शक्ती देतात. त्यांनाच संघर्ष देतात होता. बरोबर. बरोबर आहे ना. ज्याच्याकडे आहे हो. त्यालाच ते स्वामी पण परीक्षा देतात, कोणालाही देत नाही ते. नाही, बरोबर. आणि अशा अनुभवातून कसं माहिती का, नकळत असा त्रास कुणाला जर असला, हम्म. त्यांनी जरी ऐकलं तरी तेवढी हिंमत येते की एकदा हिंमत दुःख येते, झालं, कसं हो बोल. आणि सुख हा आलं. अनुभव तर सगळ्यांना हिंमत देणार आहे ताई. हो, खूप खूप. आणि असं वाटत होतं ऐकतच राहावं. मी आज पण बघितलं, कारण तुम्ही बोलल्या ना ताई पुढचं नंतर मी वाट बघेल, शेअर करा. हा. म्हटलं बघू ती ताईंनी केलंय की काय बाबा अजून शेअर काय आला नाही करू. त्या ताईंचा फोन. हा त्या हा. पण आता जॉब पण करतात ना. हो हो, बरोबर आहे. हा. नाही, आणि तरी त्या तुम्हाला बोलल्या नाही आता ठीक आहे बुवा, आता पहिल्यापेक्षा खूप छान आहे हो पहिलं. हो म्हणजे हो. आता त्यांना कसं इतका संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे आता त्यांना हो काही वाटत हो नसेल. हो. छोटे मोठे हे बरोबर. पण म्हणजे तेच आता एका ताईंचा पण आलेला फोन की ताई तुम्ही अनुभव तर घेता, खूप चांगली गोष्ट आहे. हो हो. पण असे ज्यांना दुःख मोकळं करायला जागा पण दिली तुम्ही त्या हो ताईंना. ताई, मी तेच म्हटले इतक्या दिवसाचं साचलेलं त्यांच्या बाहेर पडलं म्हणजे ते किती रिलॅक्स झाले किती असतील. रिलॅक्स झाले असतील मग ताई, खरंच खरंच. आणि एक आहे ना ताई, हे जे आहे ना, ठीक आहे, हं. एक स्वामी अनुभव म्हणून पण आहे. आणि एक लेडीज दुसऱ्या लेडीज बरोबर एक मन व्यक्त करते ना, आणि बोलून पूर्ण हलकं वाटतं. खरंच ते कोणाला नकळत. सांगितल्याने हो. मन हलकं होतं ताई. हा. हे फार मोठं सायकॉलॉजी आहे, म्हणजे फार मोठं मानसशास्त्र आहे. हो, बरोबर आहे. हं. आणि तुम्हाला एक सांगू का ताई, सगळ्या ताईंशी बोलताना एक म्हणजे तुम्ही इतकं समजून घेता, असं वाटतं आपण आपल्या आई बरोबर बोलतो. इतकी समजदार भूमिका आहे तुमची, खूप समजून घेता. त्याच्यामुळं काही काही ताई एकदम पार किती क्रिटिकल गोष्टी तुमच्याजवळ बोलतात. हो किती हो. मन मोकळं होतं, म्हणजे त्या बोलतानाच असं वाटतंय का ते एकदम मोकळ्या झाल्यात आता. मोकळ्या झाल्यावर लगेच कळतं. हो, लगेच पण कळतं ते खरंय खरंय. ऐकूनच. खूप स्वामीच देतात ती शक्ती आणि आई वडिलांचे संस्कार पण ताई. खूप महत्वाचे आहे, बरोबर आहे ताई. खरंय. आणि तुम्हाला एक सांगू का, समजा केंद्रे दादा आहेत, प्रदीप दादा आहे, अशा तुम्ही पण आहे. ठीक आहे, हं. ते सेवा देतात, पण आज तुमची सुद्धा ही इतकी मोठी काय, स्वामींनी एवढ्या विश्वातून तुम्हाला निवडलंय म्हणजे काहीतरी असल्याशिवाय आहे का? हो, काहीतरी असेल ते आई वडिलांचे पुण्य किंवा माझे गेल्या जन्मीचे असतील. हो. आणि काहीतरी ते असेल. बोलता बोलता तुम्ही इतकं म्हणजे अशी ताकद पण देतात ना, किंवा हं. सांगतात कसं वागायचं मुलींनी, किंवा सांगतात तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. ते फार ह्या गोष्टी. महत्वाचं ताई. हो, ते फार महत्वाचं आहे. एकेकाचे हाल बघावे ना, तर बरोबर. वाईट वाटतं की मुली पायावर उभ्या राहिल्या तर किती फरक पडेल. स्वतःचा त्यांचा त्रास कमी होईल. हो, बरोबर. आहे ना, हं. तुम्ही इतक्या जुन्या काळात जॉब केलेला आहे ना ताई, तेव्हा तर खूप म्हणजे किती अवघड होतं जॉब करणं. ताई, एक एक मला अनुभव शेअर केले ना, तर तुम्ही शॉक व्हाल, की हां. फक्त आम्हाला नोकरी तुमच्याकडे करू सगळे द्यावी म्हणून अनुभव आम्ही शेअर सहन करा. केलं. नाही, नाही, तुमच्याकडे सगळेच अनुभव शेअर करा. तुम्ही कोणाकडे करायचं? नाही, माझे वडील फार भक्कम होते. त्यांनी सगळं माझे वडील तेच सांगायचे, हं, की मला सांगत जा. हं. नंतर शाळेत बिनधास्त बोलत जा. तुला काय त्रास होतो बिनधास्त व्यक्त व्हायचं. नंतर कोणी बोलू दे, म्हणू दे, काही करू दे. तू बरोबर आहे. तुझं मनातलं आधी मोकळं करून टाकत जा. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, एक मनात ठेवून त्रास होतो ना ताई, हो, मोकळं हो. केलं तितकं ठीक आहे. ते काय व्हायचं ते पुढं होईल, पण माणूस तर मोकळं होतं ना. खरंय, खरं. त्यावेळेला बोलून काही असे मोकळं चॅनल झालेलं नव्हते ना किती ताई बरं. व्यक्त व्हायला. हो, बरोबर आहे. हं. बरोबर आहे ताई. तुमचा काय अनुभव आला ताई आता नवीन? ताई, मला अनुभव असा आला, माझ्या मुलीने नीटची एक्झाम दिलेली होती मागच्या वर्षी. हां, हां. तर तिला मार्क्स पडलेले होते, आणि आता आपला कसा शेती व्यवसाय आला, त्याच्यामुळे आम्ही तिला काउन्सलर लावला होता. अरे म्हटलं वाह! कसं, हो, काउन्सलर थ्रू समजतं आपल्याला सगळं काय, आणि सगळं जबाबदारी ते घेतातच ना. हो, हो, हो. मग तर आम्ही जेव्हा तिचं हे केलं ना, हं. नाव नोंदणी वगैरे केली, रजिस्ट्रेशन केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की लांब जाण्याची तयारी ठेवा. नाशिक, पुणे आणि मुंबई होणार नाही बुवा असं. तुम्ही अच्छा. म्हणाल की बुवा ह्या शहरांमध्ये, पण मग शक्यता कमी आहे म्हणे. तुम्ही लांब जाण्याची तयारी ठेवा. होणारच नाही, डायरेक्ट असंच सांगितलं त्यांनी. अरे बापरे! तर मी तर ती म्हणायची, मम्मी जाऊ दे, काय नाही, बाकीच्या मुली दुसऱ्या देशामध्ये शिकायला जात आहेत, मी तर महाराष्ट्रातच राहणार आहे ना. आणि समजदार आहे बघा. हो. मग ती म्हणायची काही नाही. मी म्हणायचे अगं काही म्हणजे नाशिक, मुंबई आणि पुणे आपले नातेवाईक आहे. काही प्रॉब्लेम आला तर हां, समजा हां.
तुझ्यापर्यंत येऊ शकतात ते, पण दुसरीकडे आपलं रिलेशन नाहीये म्हटलं. आणि बरोबर. एक मुलगी म्हटलं थोडी जबाबदारी वाटते माणसाला, काळजी वाटते. मुलाचं काय खरंय, खरंय. नसतं. हं. अगदी मग आम्ही बरोबर. प्रदीप दादांच्या मठात जातो ना, हां, 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 हां. तर आम्ही दादांकडे गेलेलो होतो आणि मग तिचे राऊंड चालूच होते. तिचा सेकंड राऊंडला बीडला लागला नंबर. बरं, तर बरं. बीडला आम्ही कॉलेज वगैरे चौकशी केली, पण मग हं, ते काउन्सिलर बोलले का तुम्हाला जर लांब वाटत असेल तर अजून राऊंड बाकी आहे, हं, तुम्ही हं. नाही ऍडमिशन घेतलं तरी चालेल, मग तुमच्यावरती बा तुम्ही विचार करा. हां, हां, तर हां. मग आम्ही थोडासा विचार केला, म्हटलं बीडकडं नको, बघू चान्स घेऊ परत कुठं हं. लागतोय कुठं नाही. हां, हां, हां. तर मग परत तिने तिसऱ्या राऊंडला हे केलं. मग तिसऱ्या राऊंडची लिस्ट वगैरे आली आणि आम्ही प्रदीप दादांकडे गेलो होतो. त्यावेळेस दत्त जयंतीचा सप्ताह चालू होता. अच्छा, अच्छा. हो, आणि सप्ताह चालू असताना मग तिथं दादांनी सांगितलं होतं की जे पारायणाला बसलेले आहेत त्यांचेच फक्त प्रश्न उत्तरे घेतली जातील, बाकीच्यांचे काय घेतले नाही जाणार. हं, तर हं, आम्ही हं. काय पारायणाला वगैरे बसलेलो नव्हतो. फक्त हं. आम्ही असंच दरवेळेस जरा आपला काहीतरी खारीचा वाटा म्हणून देत असतो म्हटलं, मग आपण हो, करून हो, देतोय तर हो. आपण देऊ काहीतरी, म्हणून बरोबर. आम्ही गेलो होतो. पण तिथं मग आता दादांची ना आमची थोडीशी ओळख आहे, पहिल्यापासून आम्ही जातो ना. अच्छा, अच्छा. हां. तर मी दादांना बोलले, म्हटलं दादा आम्ही काय पारायणाला बसलेलो नाहीये. म्हटलं कसं काही कोणी आपल्याला बोलणार की तुम्ही नाही बसलेले कसे चाललेत विचारायला. तर हां, म्हटलं हां, फक्त एक दीदी बरोबर दीदी विषयी विचारायचंय म्हटलं दादा. तर हां. दादा बोलले ठीक आहे म्हणे या. मग आम्ही गेलो, म्हटलं दादा आता तिचं राऊंड चालू आहे, म्हटलं लिस्ट वगैरे आता येणार आहे, म्हटलं सिलेक्शन लिस्ट वगैरे. हं, दादाने तिला सेवा दिली आणि सांगितलं म्हणे बाळा होणार म्हणे दीदी, तुला पाहिजे त्याच ठिकाणी होणार, हं. तू फक्त ही सेवा कर. तिने ताई 6 ते 7 दिवसच सेवा केली. म्हणजे आधी जी करत होती ती वेगळी, पण जी तिला दिलेली ना की हां, बुवा हां. मला जवळचं आणि चांगलं कॉलेज पूर्ण मुंबई नाशिक यातून कुठंतरी लागावं बुवा असं. हं. आणि ती एक म्हणायची की मला आहे ना इकडंच लागावं, म्हणजे मला येता आणि जाता मला स्वामींचं दर्शन व्हायला पाहिजे मठात, हां, हां, हां. अशी तिची इच्छा होती. तर मी म्हणायची होईल अगं, स्वामींच्या याच्या जवळच होईल, म्हटलं तू काय टेन्शन घेऊ नको. हं, मग ताई तिची सिलेक्शन लिस्ट वगैरे आली. तिचा हं. ज्या दिवशी निकाल होता ना, हं, हं, हं. त्याचा काय फिक्स वेळ नसते ती लागण्याची, ते हां, कधी हां. पण लागतो. आणि रात्रीचं मी स्वयंपाक करत होती, ती बसलेली माझ्यावर सारखं मोबाईल कडे बघायची, बुवा आताच रिझल्ट ओपन होईल नंतरच होईल. जेव्हा हं. बघितलं, जेव्हा पूर्ण आलं, इतकी बापरे स्वामी तुम्ही अशक्य शक्य केलं बोलली, इतकी आई मोठी गं! खूप किती छान. मम्मी अगं पूर्ण लागले पूर्ण, बापरे माझा विश्वास नाही वाह! बसत. आणि मला पण ताई किती बरं खरं वाटलं हो ताई. खूप बरं वाटलं आणि खरोखर म्हणजे अशक्यच होतं, कारण जे काउन्सलर ते कायम त्यातच आहे, त्यांना माहिती आहे ना हं, हं, की हं. ह्या मेरिटला कुठं लागू शकतं काय. आणि हो, ते काय बोलले, हो. ह्या 3 शहरांना टप असते कॉलेजचं मेरिट खूप. बरोबर. त्याच्यामुळं पण मग स्वामी, आपण एवढं नक्की ताई, हं. आपण स्वामींना आतून अंतःकरणापासून हाक मारली ना ते नक्कीच हां. येतं. अगदी, अगदी. नक्कीच. पण माझे तसंच आहे. दोन्ही मुलं ताई, म्हणजे मुलगी आता नीचे हे करत होती आणि मुलगा पण, माझे दोन्ही मुलं लहानपणीपासून सेवेत आहे. अरे वाह! आपण जे सांगितलं ना हे करायचं ते करणारच, असं नाही. हे तुमचं हे जे संस्कार आहे ना ताई, ह्या हो, संस्काराचं आहे फळ. आणि फळ बरोबर स्वामींना आहे. सेवेत आणलं ना, हे प्रत्येक आई-वडिलांनी केलं पाहिजे. हो. हं. आणि मुलाचं पण आहे ना, मुलगा हं, हुशार होता खूप, पण हं, हं. कोरोनामध्ये काय झालं, ते 2-3 वर्ष आहे ना, मुलांचं जे शिक्षणावरचं लक्ष आपण म्हणतो ना विचलित झालं. खरंय, खरंय. असं झालं आणि मी खूप टेन्शन घ्यायची, म्हणायचे अरे दीदी बघ कशी करती, तू पण कर, केलं हं. पाहिजे. आपण समजा आम्ही शेती करतोय म्हटलं, शेतीत आज आहे तर उद्या नाहीये. बरोबर आणि आहे. हं. शेतीत सगळ्या याच्यापेक्षा शेतीत कष्ट फार आहे. आणि खूप शेती हा कष्ट आहे. व्यवसाय खरंय. असा आहे की तो शेवटच्या क्षणापर्यंत त्यातलं इन्कम आपल्याला माहित नाही ते भेटेल की नाही. गॅरंटी नसते. हां. नाही, हे सोरट आहे, भेटलं तर खूप, नाही तर काहीच नाही, आपले अगदी, कष्ट अगदी. पण लॉटरी टाइप आहे ते खरंच आहे. हो. आणि हे समजा ती काही नोकरी असो ती शाश्वत आहे की हां, हां. आपल्याला हे भेटणारच म्हणून कष्टाचं बरोबर. फळ. तर मग त्यांनी, मग आम्ही तिथं गेलो ना दादांकडे, तर मग मी त्याच्यासाठी पण सेवा घेतली. दादांनी त्याला पण सेवा दिली, तो पण करायचा. त्यांनी PW चे क्लास ऑनलाईन लावलेले होते ताई. ओह! आणि हो ऑनलाईन. आता इकडं गावाकडं कसं असं ट्युशन वगैरे लावायला व्यवस्थित क्लास वगैरे नाही नाही, आहेत. हो, हो, पाहिजे हो. तर मग सिन्नर नाशिक अशा ठिकाणी. आणि आता हो. तो 10वी ला असल्यामुळे ती वेळेत चेंज असतं ना क्लासचं पण बरोबर. त्यांचं, अगदी, नाही अगदी. हं. ऍडजस्ट होत. तर त्याने ऑनलाईनच स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता ताई. हां, हां. आणि त्यांनी ती ऑनलाईन एक्झाम दिली. हं. आणि एक्झाम त्यांनी
एक्झाम देतोय की काय. हा हा आणि ज्या वेळेस त्याचा रिझल्ट आला त्यांनी सांगितलं म्हणे मला स्कॉलरशिप भेटलीये म्हणे आणि मला 1 लाखाची स्कॉलरशिप भेटली हो. पीडब्ल्यू कडून. बापरे. आम्ही हो त्यावेळेस दीदी पण आमची तिथंच. आणि पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हटलं हा काय काही पण सांगतोय बुवा, म्हणजे आपल्याला माहितीच नाही ना हा इतकं छान करू शकतो असं. आणि बर. तो त्याचे पप्पा पण दुसऱ्या माळ्यात गेलेले. त्यांनी त्यांना पण फोन केला की पप्पा मला स्कॉलरशिप भेटली पीडब्ल्यू ची असं तसं. तर हा त्याचे पप्पा बोलले काही पण हे करू नको, आता ते ऍप वरून काय होतं अकाउंट वरनं पैसे हे होतात, ते काही पण सांगतात, तू हा काही पण उद्योग करू नको बुवा. हा हा हा. ते हॅकर वगैरे असतात म्हणे, ते अकाउंट हॅक वगैरे करतात, तू काही पण त्यांना इन्फॉर्मेशन देऊ नको. हा मी बोलला पप्पा मला पीडब्ल्यू च्या कोट्यातून राजस्थानवरनं फोन आलेला आहे. हा. आम्ही ना ताई संध्याकाळपर्यंत त्याचा रिझल्ट सकाळी 10 10:30 ओपन झाला असेल मोबाईलवर. संध्याकाळपर्यंत तो आम्हाला सांगायचा, पण आमच्या एवढं म्हणजे असं आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. लक्ष दिलं नाही. हा. नाही, पण संगमनेरचे काउन्सिलर आहे त्यांचे पीडब्ल्यू चे. अच्छा. हा. तर हो त्यांचा फोन आला आम्हाला. तर ते बोलले की म्हणे समर्थ सानपचे पॅरेंट्स बोलताय का, म्हटलं हो. तर हा. त्यांनी सांगितलं म्हणे त्याने एक्झाम दिलेली होती 160 मार्काची, तर त्याला 124 पडलेत म्हणे मार्क्स, आणि त्याला 88 पॉईंट काहीतरी हा. पर्सेंटेज होत्या. आणि तो ऑल इंडियामध्ये त्याची 15,000 रँक आली होती आणि स्टेट रँक 2200 होती. तर बापरे. त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते बोलले उद्या नाशिकच्या ते पीडब्ल्यूचं विद्यापीठ आहे ना, तिथं त्याचा हम्म. सत्कार आहे म्हणे. त्याला उद्या तुम्ही बाई गं. हो 12 ते 1 या वेळेमध्ये येऊन जा. तेव्हा आमचा विश्वास बसला होता की आम्ही. आणि म्हणजे बापरे. मला हो इतकं सांगायचंय, जो मुलगा ताई आम्ही अक्षरशः खूप सांगायचो, अरे बघ म्हटलं पप्पा एवढे हुशार होते, पप्पांना सपोर्ट नाही भेटला म्हटलं, हा. सगळं करून आज पप्पा शेती करताय, तुम्हाला सगळं आहे म्हटलं, तुम्ही बरोबर. करा. आम्ही हा. त्यांना खूप सांगायचो. आणि ते एक म्हणजे आम्ही इतकं सांगून सुद्धा त्यांनी केलं नाही. ते प्रदीप दादांच्या सेवेमुळं आणि हा. स्वामींच्या आशीर्वादाने ते शक्य झालं. आणि ताई तिथं गेलो ना, हम्म. त्याचा सत्कार वगैरे झाला. मग त्यांनी सांगितलं आता तुम्हाला पुढं त्याच्यासाठी काय करायचंय. तर हम्म. आम्ही बोललो म्हटलं आम्ही ते 10वीच्या निकालानंतरच ठरवू, किंवा त्याला जी करायचंय की नीट करायचंय. म्हणजे आपण हम्म. 2 एक महिने म्हटलं त्याचं बघू, त्याला जो विषय हम्म. बायो सोपा जातोय की मॅथ, मग त्याच्यावर आपण डिसिजन घेऊ म्हटलं. मग हा. त्यांनी हा. सांगितलं म्हणे 11वी आणि 12वीची आमची 2 वर्षाची फी 2,58,000 आहे. हम्म. तर त्याला ती स्कॉलरशिप भेटल्यामुळे त्याची 2 वर्षाची फी फक्त तुम्हाला 1,44,000 भरायची. ओ. हो म्हणजे त्यांनी इतकं हे करून. आणि नंतर ताई ज्यावेळेस आम्ही त्याचं स्टेटसला ठेवलं ना, इतके फोन की हा काहीच करत नव्हता, हा तर इतक्यात ट्रॅक्टरवर जा इकडं जा, यात कसं काय शक्य केलं बुवा असं. खूप फोन ताई आम्हाला, म्हणजे विश्वास बसत नव्हता. मग मी त्याला बोलले, हा. म्हटलं बघ म्हटलं तू आता सुरुवात केली तर इतके आणि तू जाऊ शकतो. आता ताई तो डायरेक्ट काय बोलतो माहिती का, मला नीटच करायचंय आणि मला एमबीबीएसच व्हायचंय म्हणतो. अरे वा. आणि जो बर. मुलगा ताई इतकं जीव काढून सुद्धा आपण बोलून हे करत नव्हता ना, तो आता 1:30 आणि 2 वाजता रात्रीचे तरी तो अभ्यास करतोय आता. बघा ताई, मग किती स्वामींची ताकद आहे बघा ताई. खूप. आणि ताई तुम्हाला आणि ते मी तुम्हाला मागच्या वेळेस पादुकांचा अनुभव शेअर केला होता बघा, हा हा की आमच्याकडे. तर ताई त्याच्यानंतर आता मुलगी कशी, माझी दोन्ही मुलं सेवा करतच असतात स्वामींचे. हा. आणि मग काय काय तिचे करतात ते सेवा ताई? सगळं तारक मंत्र, परत हे आपलं स्वामी चरित्र वाचतात, हा घोराष्ट्र स्तोत्र, म्हणजे असं त्यांना जशी जमेल तशी ती पण नित्य सेवा हा हा. करतातच ते. करतातच. आणि मग मुलगी सेवा करून उठली ताई, आमचा हॉल आहे, हॉलच्या समोर देवाऱ्यासमोर म्हणजे सगळी फरची सेम आहे ताई, मी तुम्हाला फोटो सेंड करेल. आपोआप आमच्या म्हणजे पादुका आल्यानंतर हम्म. स्वामींची प्रतिमा उमटली ताई. बाप रे. हो ताई, डायरेक्ट स्वामींची प्रतिमा दिसते. मला तिने बघितलं, ती सेवा करता करता तिने मला आवाज दिला, मम्मी इकडे ये ग, तुला इथं काही दिसतंय का. हम्म. मी म्हटलं हा ग, इथं स्वामींच्या प्रतिमेसारखं दिसतंय. मी हम्म. माझ्या बहिणीला, मावस बहिणींना, खूप जणांना तो फोटो टाकला. त्या हम्म. म्हणे अगं हे साक्षात स्वामींचं हे दिसतंय. वा. प्रतिमा उमटली ताई डायरेक्ट त्या फरशीवरती. ताई फोटो पाठवा नक्की. मी तुम्हाला नक्की फोटो टाकेल ताई. हा आणि मग दीदीचं ऍडमिशन झालं, आम्ही तिला सोडवायला गेलो. हा हा आता 19 तारखेला जानेवारी हा सॉरी हा डिसेंबरच्या तिचं ऍडमिशन झालं. आणि आम्ही 22 तारखेला तिला सोडवायला गेलो, पुण्याला चाललोच होतो आम्ही. हा हा आणि मुलगा 10वीला आहे, त्याच्यावर आम्ही कधीच घराची जबाबदारी टाकलेली नाही, कारण आमचा मुक्काम होणार होता एक. हा आणि मग हा त्याला मी सांगितलं, आणि आमच्याकडे एक गडी पण आहे ना कामाला माणूस. हा तर हा त्याला मी सांगितलं, म्हटलं त्याला पण व्यवस्थित जेवण वगैरे दे, चहा वगैरे. आणि मुलाला सगळा स्वयंपाक बनवता येतो ताई, 10वीलाच आहे.
ओ किती छान असं. होत ही हो, सगळं सगळ्या वळण लागलं. जबाबदाऱ्या. आता आमच्याकडं कसं शेती म्हटल्यावर गाया वगैरे सगळं आहे. बरोबर बरोबर आणि हा. मग आम्ही इथून निघालो होतो 10 वाजता आणि आम्ही रस्त्यानीच होतो. तर त्याने मला 2-2:30च्या सुमारास फोन केला हम्म, आणि म्हटलं, "मम्मी अगं काय झालं तुला माहिती का?" म्हटलं, "काय रे?" हा, म्हणे, "मी सोफ्यावर हॉलमध्ये पुस्तक वाचता वाचता मला झोप लागली म्हणे हा. आणि ना मला आवाज आला कसला तरी म्हणून मी उठून बघितलं तर मुंगूस घरात येऊन स्वामींच्या दिव्यामधलं तेल पेत होतं." अय्या हो ताई. बाप रे. मग मी त्याला म्हटले, "अरे तू फोटो काढायचा ना." म्हणे, "मम्मी माझा म्हणजे मी उठलो ना तर हा, त्यांनी बघून बघ ते पळाला आणि ताई बाहेर कुत्रा, घरात 2 मांजरी आणि बाप. मुंगूस हा प्राणी किती म्हणजे हो घाबरट आहे ना एकदम. घाबरट आहे हो. आणि चहूबाजूनी ताई घरापुढे पण खूप मोठं शेड आहे पत्र्याचं. हा, घराच्या दोन्ही बाजूनी पण शेड आहे, रस्त्याच्या त्या बाजूनी पण शेड आहे. एवढं करून देव्हाऱ्याच्या या साईडने आमचा डायनिंग टेबल आहे. डायनिंग टेबल क्रॉस करून मुंगूस डायरेक्ट देवघरात गेले आणि स्वामींच्या बापरे. हो ताई. हे काय आश्चर्य होतंय. हो मग त्यांनी मला सांगितलं ना तर मी म्हटलं, "बघ म्हटलं बाळा तू एकटा आहे ना तर स्वामी येऊन गेले घरी की मी हो आहे बा तुझ्या जोडीला घाबरू नको." म्हटलं, "ते संकेत होतं तुला." खरंय खरंय ताई. हो ताई. आणि मग आम्ही दीदीला सोडलं वगैरे हम्म, आणि येताना मग म्हटलं दादांना आपल्याला गुड न्यूज सांगायची का बुवा दीदीचं ऍडमिशन पुण्याला झालं. मग हा, आम्ही मठापासूनच येतो ना इकडे येताना आमचं घराकडं. बरोबर बरोबर आणि तिथं संध्याकाळी 7:30-7:30च्या दरम्यान गेलो. तर हम्म, तिथं दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद चहा वगैरे घेतला प्रसाद म्हणून. आणि हम्म, त्यांना ताईंना विचारलं आम्ही म्हटलं, "दादा आहेत का?" तर ताई बोलल्या, "दादा आहेत पण दादा आजारी आहेत. त्यांना आरतीला पण उभं राहत नव्हतं म्हणे. दादा काय आता येणार नाही. ते हम्म, गोळ्या घेऊन झोपले." तर ते हम्म, बोलले, "काय काम होतं?" म्हटलं, "ताई काहीच नाही. आम्हाला फक्त गुड न्यूज दादांना सांगायची होती हम्म. का बुवा दीदीचं झालं बुवा ऍडमिशन पुण्याला असं." हा हा तर हा. त्या बोलल्या, "नाही येणार दादा." आणि फक्त आम्ही मिस्टर आणि मी एकमेकांकडे बघून पाठीमागं वळणार लगेच त्या ताई बोलल्या, "बघा किती भाग्यवान आहे म्हणे दादा आले." आ, बर. आणि आई मग गं. दादांना सांगितलं आम्ही दीदीचं ऍडमिशनचं सांगितलं आणि मी ते मुंगसाचं. मग दादा डायरेक्ट म्हटले, "ताई तुम्ही खूप भाग्यवान आहे. स्वामी येऊन गेले म्हणे घरी तुमच्या." हो किती छान हो ताई. खूप ताई इतकं म्हणजे कधी नाही ना. आणि मुंगूस हा प्राणी घरात येणं अशक्यच आहे ना ताई हेच म्हणजे ताई हं? तुम्हाला सांगते तो शेतात सुद्धा पटकन दिसत नाही, रस्त्याने दिसत कधी नाही. दिसत नाही आणि हो. घरात येणं म्हणजे किती मोठं आश्चर्य आहे. आणि घरात येऊन तो कुठंच नाही गेला. आता हॉल इतका मोकळा आणि ह्या साईडला लगेच किचन आहे. हो कुठंच हो. नाही. आणि देवघराजवळ डायनिंग टेबल ठेवलेला आहे. ते बर. डायनिंग टेबलच्या पुढून येऊन तो डायरेक्ट. आणि 2 मांजरी आहेत ताई घरामध्ये. त्या पण अय्या सोफ्यावर बसलेल्या. बाप रे. हो, तरी पण मुंगसाला बाहेर कुत्रा बांधलेला राहतोय. म्हणजे बाप. दरवाजाच्या पुढंच कुत्रा आहे आमचा, तो बघा तरी बांधलेला. कसा आला असेल सांगा. काय माहित ताई. मी त्याला म्हटलं, "अरे बाळा पण नक्की मुंगूसच होता का?" म्हणतो, "अगं मम्मी मी जेव्हा उठलं ना तर हं. मला वाटलं ते उंदीर नाही का मोठा घूस हो राहती." हो 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 म्हटलं, हो. "मला वाटलं तेच आहे पण नंतर मी बघितलं त्याला केस-बीस होते आणि तो मुंगूस होता." म्हणे, "मम्मी मला काय बाप. मुंगूस माहित नाही का?" म्हणे. मग त्याला म्हटलं, "अरे अय्यो. फोटो तर काढायचा ना." म्हणतो, "अगं मम्मी ते लगेच पळाले कुठं गेलं ते पण मला दिसलं नाही." म्हणतो. आणि त्यांनी लगेच मला फोन केला. तर म्हटलं, "स्वामी किती म्हणजे आम्ही इकडं आलोय तरी तुम्ही बुवा तिथं येऊन." आणि जेव्हापासून ताई स्वामींची प्रतिमा आपोआप फरशीवर उमटली आहे ना, मी तो पण फोटो तुम्हाला टाकेल. हा हा. म्हणजे खूप आशीर्वाद आहे ताई स्वामींचे. आहेत आहेत ताई तुम्हाला काही टेन्शनच नाहीये. आणि नाही एवढं आता छान तुमची गाडी पळेल ना तुमच्या कष्टाला फळ दिलं. हो ताई. खूप म्हणजे ना, ताई आम्ही म्हणजे मिस्टर जॉबला होते माझे, हा कंपनीत होते. हा. ज्यावेळेस म्हणजे कंपनी लॉसमध्ये गेली, बंद झाली, आम्ही इथं आलो ना ताई, आम्ही फक्त 3,000 रुपयावर इथं आलेलो होतो. फक्त 3,000. पण बापरे. स्वामी सेवेत मी होतोच. हा आणि इथं आल्यावर आमचे जे घरचे म्हणजे मिस्टरांना 2 भाऊ आहेत. हा आता गावच्या लोकांचं कसं असतं, बुवा हे बाहेर राहिले, ही इथे येऊन काम नाही करणार, बुवा हा आपल्यावर हा उठणार. हा हा. ते आम्हाला बोलले म्हणे, "तुम्हाला आम्ही एकत्र नाही घेणार म्हणे, तुम्ही सेपरेट करा शेती. अगो बाई. आमच्याकडं नाही जमणार म्हणे." तर हं. मिस्टरांनी पण शेती जास्त केली नव्हती. ज्ञान पूर्ण होतं त्यांना, कशी हा करताय हा. काय. पण ती पण सवय नाही ना राहिली सवय करायची. नव्हती. हां, कारण शिक्षण बाहेर झालं आणि त्याच्यानंतर जॉब 18 हं. वर्ष सर्व्हिस त्यांनी केली. आणि मग हो त्याच्यानंतर मी पण शेती केलेली, पण एवढी नाही की बुवा असं रोजच करायची असं नव्हतं. हो 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 मग इथं हो. आल्यावर ताई अक्षरशः आम्हाला अशी शेती दिली घरच्यांनी का जिथं पडीत अरे जे अरे प्रॉपर अरे. हो प्रॉपर सगळं केलेलं ना, सगळं व्यवस्थित शेती बागायती वगैरे ती त्यांनी घेतली.
आणि हम्म. आम्हाला इकडं म्हणे तिकडं करा म्हणे तुम्ही शेती, इकडं नाही अरे तिकडं करा. अरे अरे. हो, आणि इथं जेव्हा आलो ना ताई, साधा पाऊस आला तर आम्हाला लपायला अशी साधी कोपी असते ना, ती सुद्धा नव्हती ताई इथं. बापरे, कसं जी केलं शेती, होतं तुम्ही मग? मग सांगते ना ताई, भाड्याच्या घरात गावामध्ये राहिलो आम्ही. बापरे, आणि मग सासू वगैरे आहे तुम्हाला? सासूबाई एक्सपायर झाल्या कोरोनामध्ये. पण कसं असतं माहिती का ताई, हं. सासू सासऱ्यांना दोष देऊन काही उपयोग नाही. कारण काय होतं, एक ठराविक काळ असतो का त्या वेळेतच मुलं किंवा ना त्यांचं ऐकतात. हां, नंतर हे ज्यावेळेस, अगदी बरोबर बोललात हो, तुम्ही. त्यांना त्यांना दोष मी देतात. पण तेच म्हणते, त्या हम्म. आई-वडिलांना दोष देऊच नका. नाही, कारण आहे बघा ताई, आज आपल्याला एक गुंठाभर जमीन नाही नाही घेता हं. येणार आपल्याला. आज त्यांनी आपल्यासाठी नाही एवढं करून ठेवलंय ना, हेच लय विकलं मोठा गेलं. भाग्य आहे. अगदी बरोबर आहे. खूप भाग्य आहे. तर मग त्यांचं नव्हतं काही चालत. शेवट आता त्यांचे पण हातपाय बसलेले होते. पण म्हणजे हां, सासूबाई कशा, सासूबाई खूप प्रेमळ होत्या. आता सासरे आमच्या नात्यातच दिलेलं होतं मला. हां. माझे वडील आणि मिस्टरांचे वडील, आत्ते भाऊ, मामे भाऊ, असं अच्छा, रिलेशन अच्छा, होतं. अच्छा. हां, हां. आणि मग घरी आल्यावर ताई भाड्याच्या घरामध्ये राहिलो आम्ही. मग आता हां. शेतीला भांडवल आपल्याकडे तर काहीच नाहीये. कशी करणार शेती? बरोबर. मग सगळे मित्र परिवारांकडून त्यांनी कोणाकडून 10,000, कोणाकडून 20,000 अशी रक्कम घेतली की तेवढ्यासाठी कोणी आपल्याला लगेच म्हणणार नाही द्या म्हणून. हां, 10-20 हां. हजारासाठी काय कुणाला लगेच गरज नाही पडत. असं बरोबर. करून ताई आम्ही 2.5 लाख रुपये जमा केले. आणि ओह! आणि त्या इथं आता भाड्याच्या घरात राहायचो ना, मग माझं माहेर जवळच आहे इथं, हां, एक हां, हां. 20-25 किलोमीटरच्या अंतरावर. मग ते पैसे आम्ही माझ्या आईकडं ठेवायचो. आम्ही तर गावात राहतोय, मग घरी बरोबर, कुठं बरोबर. ठेवणार? तर हां. माझे वडील आम्हाला नव्हते काय बोलत. माझ्या आईला बोलायचे, हे कुठून एवढे पैसे आणत्या, यांचं काय चाललंय? आई उद्या गं! नाही उत्पन्न झालं तर हे कुठून देणार बुवा असं. हां, 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 मग हां, हां. ते आम्हाला नव्हते बोलून दाखवत, पण आईला म्हणायचे ते. हां, हां, हां. मग त्याच्यानंतर ताई आम्ही अशी शेती 2 बिघे टमाटे लावले ताई. हां, हां. 2 बिघे टमाटे लावले. त्यावेळेस ताई उन्हाळा होता मे महिन्याचा. आम्हाला अक्षरशः इतका उन्हाळा कसं लागतं, ते उन्हात काम केल्यावर सवय हो, नाही ना, हो. तो त्रास व्हायचा. दोघं पण 2-2:30 वाजता उठलो, बाहेर हवेमध्ये बसलो, एकमेकांकडे बघायला लागलो. म्हटलं आपण तर आलोय, पण आपल्याला होईल का शेती? आई आपल्याला तर गं! असा त्रास होतोय. पण पर्याय नव्हता ना ताई. 2 वर्ष अक्षरशः लोकांच्या आम्ही म्हणजे समोर नातेवाईकच होते. हं. त्यांचं दुकान होतं. त्यांची भाजी पोळी जी उरायची ना ताई, मी हां, शिलाई काम करायचे. हां. तर त्या शिलाई कामावर आम्ही घर भाडं द्यायचो. कारण बरोबर. कंपनी पैसे 2.5-3 लाख रुपये झाले. एक आशेने आम्ही ते जायचे जॉबवर, का ते पैसे कधी भेटतील बुवा. हो, ते हो, बोलायचे हो. ना ते. तेच नाही, असे 50-60 वर्कर होते त्यांच्या कंपनीमध्ये. बापरे! सगळ्यांचं पण हेच झालं, की मग मी त्या ताईंना म्हणायचे, ताई तुम्ही जे 4 वाजताचे चहा वगैरे का घ्यायच्या आणि सकाळची जी भाजी असली ना, ते टाकून द्यायच्या ताई. हां, मग हां, मी हां. त्यांना एकदम मन घट्ट करून कसं काय बोलायचं, मी म्हटलं भाजीन ते टाकत नका जाऊ, म्हटलं मला देत जा, आम्ही खात जाऊ बरं का. आई गं! मी हां. हो ताई. तर मी अक्षरशः आपण फक्त तर घरात पण मुलांसाठी, खातो म्हणा, ती काही गोष्ट वेगळी नाहीये. हो. आणि दुसऱ्या मला असं लोकांना वाटायचं ना, कठीण वाटतं. हां. नाही, पण मला असं वाटायचं ही फेक झोक नकोय बुवा, असं हे रोजच असं करतात. आणि माझी मशीन शिलाईची खिडकीमध्ये असायची, त्यांचं घर समोर, मला सगळं दिसायचं बाहेर. त्या हां, काय हां, हां. करताय काय नाही. आणि मग ताई आम्ही फक्त मुलांसाठी 2 पोळ्या गरम करायचो, ताज्या बापरे! पोळ्या, आणि आम्ही तेच खायचो. असे 2 वर्ष ताई, कारण मुलं शाळेत जात होती ना, हां, ते हां. काढले ते, त्याच्यामुळे ते दिवस आम्ही बघितलेले होते ताई. ज्या वर्षी आलो, 2च पैकी आम्ही म्हणजे 1 एकर टमाटे लावले हां. आणि फ्लावर लावली 1 एकर, आणि थोडेसे एखादा बिघा आमचे फक्त हे असं कांदे असतात ना, लाल कांदे, ते हो, लावले माहिती ताई. आहे. हो. 4 महिन्याचं आमचं उत्पन्न 16 लाख रुपये झालं ताई. बापरे! हो, 16 लाख कुठे रुपये असते स्वामीचीच कृपा की नाही ताई? खूप, खूप, खूप. कारण आम्ही सगळं स्वामींवर, स्वामी जे काय असेल, जे, आणि ताई आतापर्यंत माझे मिस्टर पण, मी पण, आमचं जे आहे ते सगळं स्वामींमुळे. बापरे! सगळं काही जे असेल ते मग ताई स्वामींमुळे. शेतात निंदणीपासून सगळं तुम्हीच करत असाल? सगळंच आहे. आणि मग आमचं सीझनला कोकणी आणतो ना आम्ही, कोकणी लोक टमाटे वगैरे तोडायला, याला त्याला. हां, हां, हां. आणि ताई ज्यावेळेस म्हणजे आता किती मित्र परिवार खूपच चांगला होता, पण सगळे सारखे नसतात. काही काहींकडे आहे ना, आम्हाला त्या 10,000साठी आता प्रत्येकाचा कष्टाचा पैसा असतो, देताना माणूस विचारच करतं ना, की हो, यांनी हो. जॉब सोडलाय, हा आपले परत कशावर करील? हां, हां, असं हां. पण असतं ना. आता समोरचं देताना विचार करणं, इतक्या गोष्टी पटवून. आणि आम्ही एक तयारी ठेवली होती ताई. हां. आमच्याकडं दागिने होते 4-5 तोळे. आम्ही ती तयारी ठेवलेली होती. नाही आपल्याला शेतीत उत्पन्न झालं, तर हे सोनं मोडून आपण ज्यांचे घेतलेले
ते आपण हो. त्या वायद्याला परत करायचे. बापरे! ही तयारी आम्ही ठेवलेली होती ताई. हा. तर ज्यावेळेस ते उत्पन्न झालं ताई, घरचे मग नातेवाईकांना याला त्याला म्हणायला लागले, हं, की त्यांनी दिले पाहिजे पैसे घरामध्ये. हं, मग तो असे गावातले 1-2 लोक होते ते बोलले म्हणे, "तुम्ही त्यांना काही भांडवल दिलं, की तुम्ही त्यांना काही मदत जात होते बुवा शेतीत काम करायला?" हा, म्हणे, "नाही." म्हणे, "कसे काय मागताय?" हं, म्हणे, "त्यांनी एवढे पैसे झाले, द्यायला पाहिजे." असं तसं. तर हं, मिस्टर बोलले, "आम्ही पाटावरून पाणी आणलेलं आहे ना." आपला हं. 5-7 हो, किलोमीटरची पाईपलाईन आहे. तर हा. ते पाणी आणून 12 वर्ष झाले होते. आम्ही 2017ला घरी आलेलो आहे ताई शेतीवर. अरे बापरे! हा. हो. तर मग ते बोलले, की मला 4च महिने झाले येऊन. तुम्ही जर माझ्याकडे हिशोब मागताय 12 वर्ष सोडा. मला 2च वर्षाचा तुम्ही हिशोब द्या. मी तुम्हाला 4 महिन्याचा हिशोब देतो म्हणे. म्हणजे त्यांच्या डोळ्यात आली ही तुमची कमाई. डोळ्यात आलो ताई. आणि मग आल्यावर आमचं म्हणजे स्वामींनी काय आघात लीला केली माहित नाही ताई. खरंच. इतकं भरभरून आम्हाला दिलंय आणि तो बा- फक्त शेतीवर ताई. शेती खूप नाहीये. फक्त 3 एकर शेती आहे आम्हाला. बघा तरी त्याच्यात. खूप आहे आणि लोक म्हणतात हो, की आम्हाला लॉस हे ते. पण ताई आतापर्यंत स्वामींनी आम्हाला निराशा दिलेली नाहीये. नाहीच देणार ताई. अजिबात नाही ताई. खरंच. कारण तुम्ही एवढी सेवा पण करता, तुमचं मन एवढं शुद्ध आहे. काय पाहिजे तुम्हाला अजून? खूप ताई आणि मी स्वामींना हेच सांगते पाहिजे. नाही आणि इतकं आम्ही तर आज कोणी पण भेटो आम्ही सगळ्यांना सांगतो तुम्ही स्वामींचं करा. आज आम्ही इथपर्यंत म्हणजे स्वामीमुळे. कारण ताई शक्य नाहीये 3,000 रुपये असताना आपण जर सगळं घेऊन आलेलो इतकं उभं करणं सोपं हो, हो. खरंय. आणि आज पण ताई आणि आम्ही कोणत्याही गोष्टीची लाज बाळगली नाही ताई. शेतीतला माल असेल ना हं. म्हणजे ऑलरेडी तो बाजारात घेऊन आम्ही बसलेलो आहे नवरा बायको विकायला. मग ताई कामाची लाज काय हो? या वाईट कशाला धरायची? कर्माची लाज अजिबात पाहिजे. नाही. कारण आणि काय म्हणतात ना वाईट वागण्याची लाज बाळगायची. कशाची हां, काय लाज कर्म आहे? चांगले ठेवायला पाहिजे. वाईट कर्म करताना लाज वाटली पाहिजे. आणि ताई तुम्हाला एक सांगू आम्ही बॅलन्स म्हणजे कर्माचा आणि चांगल्या वागणुकीचा बँक बॅलन्स केलेला आहे. अगदी, बाकी अगदी. पैशाचा बॅलन्स नसू द्या पण एक कर्म आणि एक चांगला स्वभाव याचा बॅलन्स भरपूर आहे ताई. फार महत्वाचं आहे ते. खरंय. आणि तुम्हाला एक सांगू ताई रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाने जपलेली नाती खरोखर खूप उपयोगाला येतात. कसं बोललात, कसं बोललात. खूप अगदी ताई. मनातलं बोललात ताई. हो. खरंय. खूप आणि ताई म्हणजे आई-वडिलांनी फार आधार दिलेला आहे. म्हणजे आम्ही 10-11ला आम्ही बाहेर पडलो असेल घरातून, राहायला हां, गेलो हां. बाहेर. हां. तर आमच्या घरच्यांनी हे धान्य असतं ना ताई, खूप हं. व्हायचं घरी, काहीच नाही दिलेलं. बघा. तर 2014-15 पर्यंत माझे आई-वडील धान्य द्यायचे मला. म्हणजे आम्ही शेती पण पण करायचो. वडील पण मग शॉक झाले असतील ना, यांनी एवढं सगळं केलं? अहो ताई, माझे वडील आहे ना, अक्षरशः ना इतका अभिमान वाटतोय. कारण हं. माझ्या सगळ्या बहिणी म्हणजे मला पण जॉबवाल्यालाच दिलं होतं बघून. पण ताई हां. मी कधीच साथ नाही सोडली. कारण मला माहित होतं माझे मिस्टर जिथं लाथ मारतील तिथं पाणी काढण्याजोगे. हां. मी ते पण जेव्हा ताई बोलले तुम्ही ना, साथ दिली हो मिस्टरांना, ही केवढी खूप मोठी ताई गोष्ट आहे. आणि प्रत्येक गोष्टीत दिली ताई, प्रत्येक गोष्टीत साथ असंच दिली. प्रत्येक स्त्रीने दिली. का तुम्ही इस्टेट किती आहे मुलाला आणि काय किती आहे? अरे स्वतःच्या मनगटात धमक ठेवा, की हो. मी त्या नवऱ्याला साथ देईल प्रत्येक गोष्टीत. आणि ताई मला एक अभिमान आहे. मी खूप असं काहींचं बघते, काहींचे मिस्टर, काहींच्या बायका काहीतरी पर्सनल. आमच्यामध्ये एकही गोष्ट अशी नसेल ताई, की हो. त्यांच्याकडे काही सिक्रेट असेल किंवा माझ्याकडे काही सिक्रेट असेल. असं वाह! अजिबात नाहीये ताई. किती काही जर छान. गोष्ट असली ना, काही घडली ना, ते घरी हां. यायची पण वाट नाही बघत. ती चांगली असो, वाईट असो, ते फोनवर लगेच सांगतील. असं झालंय किंवा तसं झालंय किंवा हो ना? काही कुणाकडून घेणं असू दे, देणं असू दे. प्रत्येक गोष्ट ताई आमची एक विचाराने. प्रत्येक हेच गोष्ट ताई मी जिथे नवरा-बायकोचं एक मत असतं ना, हो. तिथे साक्षात परमेश्वराला पण हार मानावी लागते. हो आणि ताई कसं असतं माहिती का काही काही घरांमध्ये ना हं. आता मी अनुभवातून ऐकते काही काही पुरुष किंवा ना बायकांना इतका त्रास देतात ते का याचा हं. फायदा मुलं पण घेतात ताई. कसं बोललात? मुलं पण घेतात. घेतातच मुलं फायदा. मुलं पण घेतात नाही, घेतातच ताई. हो घेतातच. मग हं. त्या स्त्रीचं काही नाही ताई आयुष्य झिरो असतो. कारण हं. आधी पण घरातल्यांचा नवऱ्याचा त्रास काढायचा एक वय आलं का मुलं मोठी झाली का ते पण मग त्या आईला काहीतरी समजतात. काय किंमत नाही देत ना ताई ते. नाही आणि ताई इतकं खरं आहे हो, ज्या बाईला नवऱ्याकडून किंमत तिला सगळ्या समाजात किंमत असते. अगदी, अगदी खरंय. हो ताई मी तर आहे ना असं ऐकलं ना मी माझ्या मिस्टरांना सलाम करते ताई मला म्हणजे हो. असा नवरा माझ्या भाग्यात लाभलाय.
किती छान खरंच आहे. बोलतात ताई, किती छान. पण कसं आहे ताई, नाही नवऱ्याने मान दिला ना, तर हो. शेवटी कोणाच्या मानावर नसतं, आपला मान हं. आपण मिळवू शकतो ताई. नाही बरोबर आहे ताई. हां. आपले कर्म जर व्यवस्थित ठेवले ना ताई, तर हं. काही कोणाच्या मानाची नाही, किंमत नाही. नाही. हे तर नक्की ताई चांगल्या कर्माचं फळ खरोखर हां, चांगलंच हां. भेटतं. आता तुम्ही खरोखर. एवढं मिस्टरांचं कौतुक करतात, ते पण तुमचं करत असतील, कारण तुमच्यात पण काहीतरी चांगले गुण असतील. अहो ताई नक्कीच माझ्या बहिणी तर मला प्रत्येक वेळेस सांगत आणि ताई असं नाही आम्ही शेती करतोय. हं. आम्ही जर दोघं पण थकून आलो ना, मी जर पोळ्यांचं पीठ कणिक मळायला घेतलं ना, ते लगेच भाजी कापायला घेतील असं आहे आमचं. हां, असं मग नाही की मग बघा, आता काही पुरुषांचं तिथे कसं राहून असतं. सुद्धा हां, हो खूप. गावी राहून. आणि असं नाही ताई, ते म्हणजे असं कोणत्याच कामाला लाजत नाही. आता इथं आम्ही शेतावर आहे राहायला, पण हं. आजूबाजूनी पूर्ण घर आहेत. ते झाडू घेऊन झाडू मारतील, हे करतील. ते म्हणतात केलंच कामाची पाहिजे कसली लाज? ताई, केलं पाहिजे. कारण तुम्ही अर्धांगिनीला, आपल्या पत्नीला सगळीकडे तुम्ही किंमत म्हणजे मदत कराल, तर तिचा पण तेवढा थकवा कमी होतो. तिला पण आयुष्य वाढेल ना तुमच्या बरोबरीने. हो ताई, नाहीतर बरोबर आहे. तुमच्या म्हातारपणी कोण करेल? तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? नाही मी तर खरोखर भाग्य मानते. मी स्वामी सेवेत होते म्हणून माझं सगळं काही म्हणजे आणि हं. ताई मी सांगते आम्ही का ती कंपनी बंद व्हावी आम्ही वेळेत घरी आलो म्हणून आज चांगलं आहे ताई. नाही तर काही दिवसांनी आला असतं ना आमच्या घरच्यांनी आम्हाला राहू पण दिलं नसतं. अगदी, अगदी खरंय. वेळेत आपण म्हणतो ना काही वेळ म्हणजे अजून पण ताई खूप त्रास आहे आम्हाला घरच्यांचा. नाही असं काही नाहीये. भरपूर हां, म्हणजे त्रास देतात, हे करतात. पण आहे ना आम्ही सगळं स्वामी हां. तुमचं काहीतरी पुढचं नियोजन असेल. हां, अगदी, हां. अगदी. ताई, आपोआप सगळे नंतर स्वतः सारखे सरळतात, शरण येतात. हो. फक्त त्यावेळेला आपण घमेंड करायचे नाही, आपण नाही त्यांना ताई. क्षमा करायची. नाही ताई, एवढं खूप महत्वाचं आहे बघा कितीही पण ताई तुम्हाला एक सांगू, हं. आज आम्हाला ज्या मित्रांनी त्यांची मदत केलेली आहे ना, हां, हां. त्यांचे आम्ही ऋणी आहे, की त्यांच्या त्या मदतीमुळे आज आम्ही इथपर्यंत आहे. अगदी, अगदी खरंय. कारण त्यांनी ती मदत नसती केली तर आज आम्ही इतकं उभं राहणं अशक्य बरोबर आहे, होतं ताई ते. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे सोपं ताई. नव्हतं ते. खरंय. खूप खूप छान ताई. ताई. मी शेअर करते हो. किती हो छान आहे तुमचा अनुभव. तुमच्यासारखं असं कपल सगळीकडे असावं. सगळीकडे असं नाही ताई, मी रामराज्य तर नांदू दे. खरोखर म्हणजे मी असे अनुभव ऐकते ना, मी हं, माझ्या मनोमन माझं इतकं म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल इतका आदर वाढतोय. हं. खरंच माझं भाग्य आहे ताई. हो, खरंच, खरंच. किती छान ताई. मी शेअर करते हां हो, ताई. हो. चालेल. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. आता तुम्ही अनुभव शेअर केले ना, हो, अजून हो. तुमच्या मुलांचे बघा तुम्ही किती पुढे छान अनुभव शेअर कराल. हो ताई. मी तो फोटो सेंड करते तुम्हाला. हं. हो ताई, हो ताई. हं. चालेल, चालेल. श्री हो स्वामी चालेल ताई. समर्थ. श्री स्वामी समर्थ.